137 पान नंबर. विज्ञान तुम्हाला स्वतंत्र बनवेल. टस्केगी संस्थेच्या मिलबॅक इमारतीत एक नवीन सुसज्ज प्रयोगशाळा प्राध्यापक कार्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारायची असं ठरलं आणि मग एखाद्या युवकाच्या तडफेने वृद्ध कार्वर प्रयोगशाळा उभारण्याच्या कामी लागले. त्यांचे सचिव स्कॉट यांना त्यांचा तो उसळता अदम्य उत्साह पाहून अति समाधान वाटत होते. अखेरीस या महान संशोधकाला त्याच्या कार्यासाठी आवश्यक ती साधन सामग्री टस्केगी पुरवू शकली. या थोर शास्त्रज्ञाला पाचारून डॉक्टर वॉशिंग्टननी केवढं मोठं सामाजिक ऋण फेडलं. प्राध्यापक कार्वरांची तरल प्रतिभा, अलौकिक बुद्धिमत्ता डॉक्टर वॉशिंग्टनला ज्ञान होते. पण प्राध्यापक कार्वरांचं संशोधन कार्य खऱ्या अर्थाने बहराला आलं होतं, खुल्लं होतं आणि जगन्मान्य झालं होतं. ते डॉक्टर वॉशिंग्टनच्या निधनानंतर. डॉक्टर वॉशिंग्टनला दीर्घायुष्य लाभलं असतं तर आपल्या या गुणी सहकार्याचं अजोड कार्य पाहून त्यांना किती समाधान वाटलं असतं. टस्केगी बाहेरच्या जगात हो प्राध्यापक कार्वरांवर होणारा अभिनंदनाचा, सन्मानांचा वर्षाव पाहून ते आनंदानं वेडावून गेले असते. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाकडून प्राध्यापक कार्वरना सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी वरचेवर बोलावणं गेले. गुलाम आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला, स्वकर्तृत्वानं थोर बनलेला आणि टस्केगी शाळेत स्वखुशीने शिक्षकी पेशा पत्करणारा निग्रो संशोधक या आमंत्रणावरून देशाच्या राजधानीत वॉशिंग्टन इथे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी जाईल. सरकारच्या अडचणी सोडवण्यात सक्रिय मदत करेल. प्राध्यापक कार्वरना भेटण्यासाठी टस्केगीत स्वीडनचे युवराज, ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती मुक्काम ठोकून असत. त्यांची चर्चा चाले ती झाडं, फुलं, शेंगदाणा, रताळं इत्यादी विषयावर. प्राध्यापक कार्वरांच्या हयातीत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या तीनही व्यक्तींशी त्यांची मैत्री होती. पहिले थिओडोर रूझवेल्ट, दुसरे कॅल्विन पुलिस आणि तिसरे फ्रँकलिन डी रूझवेल्ट. स्वीडनचे युवराज टस्केगीत 3 आठवडे मुक्काम ठोकून होते. शेती उत्पादनातील टाकाऊ भाग हा उद्योगधंद्यास आवश्यक असा कच्चा माल कसा ठरतो हे जाणून घेण्यासाठी ते प्राध्यापक कार्वरांच्या भेटीस आले होते. एका मे महिन्यात एक जर्मन अधिकारी टस्केगीत आला. डॉक्टर कार्वरांचं कृषी संशोधन पाहून तो एवढा भारावून गेला की जाताना आपल्याबरोबर टस्केगी शाळेचे 3 पदवीधर घेऊन गेला, बदलत्या पिकांचं आणि जमीन सुधारणांचं तंत्र अंमलात आणण्यासाठी. महात्मा गांधींशीही त्यांचा वर्षभर पत्रव्यवहार होता. या नाजूक प्रकृतीच्या नेत्याला त्यांनी पौष्टिक आहार सांगितला होता. तसंच भारतातील अर्धकोटी जनतेसाठी अन्न घटकांची गरज भागवू शकणाऱ्या वनस्पतींची गुणवत्तेनुसार माहिती दिली होती. विशेष म्हणजे त्या सर्व वनस्पती हिंदुस्थानात सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या होत्या. फ्रेडरिक डगल्सपासून सुरुवात झाली.